नमस्कार, मी मनश्री पाठक आणि झी 24 तास महिला सन्मानच्या या विशेष सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आपण करत आहोत ते म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं. खरं तर माझ्या हातामध्ये प्रश्नांची एक अख्खी यादी आहे, कारण मुंबईच्या महापौर सध्याच्या घडीला खूप व्यस्त आहेत, खूप कामं आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी थेट इंटरव्ह्यू करणं खरं तर फार एक स्पेशल इंटरव्ह्यू करणं आजवर शक्य झालेलं नव्हतं. आज संधी होती, मात्र तरीसुद्धा मुंबईच्या महापौरांना सध्याच्या घडीला मुंबईच्या सेवेमध्ये इतकी व्यस्तता आहे की त्यांना अगदी लागलीच हा इंटरव्ह्यू अगदी छोट्या पद्धतीने सारांश पद्धतीने व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. तरीसुद्धा तुमच्या समोर अगदी प्रश्नांची सरबत्ती नसली तरीसुद्धा मुंबईच्या दृष्टीने, मुंबईतल्या महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न नक्कीच आम्ही घेऊन येणार आहोत. खरं तर रितू तावडे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. रितू तावडे ह्या अनेक वर्ष राजकारणात तर आहेतच, मात्र रितूजी तुम्ही खूप चांगल्या खो खोच्या प्लेयर आहात. मैदानातला खो खो तुम्ही गाजवलेला आहे, राजकारणात सुद्धा खो खो गाजवता आहात. मैदान खो खोचं मारलं होतं, आता राजकारणाचं मैदानसुद्धा महापौर बनून मारलेलं आहे. तर राजकारणातला खो खो जमतोय की आऊट होत आहे? या ठिकाणी झी 24 तासच्या निमित्ताने खरं तर मला अमृता वहिनींना भेटण्याचा योग आला. या ठिकाणी मी महापौर झाल्यानंतर 4-5 वेळा प्रयत्न केला, पण मॅडमचंही व्यस्त शेड्यूल होतं आणि मला त्यांना ऐकायचं होतं. तर त्यामुळे मनश्री, थँक्यू व्हेरी मच, तू माझी इच्छा जी आहे ती या ठिकाणी पूर्ण केलेली आहेस. तर आता मी तुझ्या प्रश्नावरती येते. खेळातला खो खो हा वेगळा असतो, राजकारणातला खो खो हा वेगळा असतो कम्प्लिटली. तर त्या ठिकाणी खेळामध्ये आपण अगदी बोलतात ना की पूर्ण त्या मातीशी समरस होतो आणि आपण खेळत राहतो. आपल्याला कळत नाही, आपल्याला फक्त एवढंच कळतं की हा तो पोल आहे समोर आणि त्या पोलवरती मला त्या माझ्या समोर जी आहे त्या ठिकाणी मला पोलवरती तिला आऊट करायचं आहे. पण ह्या ठिकाणी मात्र राजकारणामध्ये खो खो खेळताना आपल्याला आपल्या बाजूला कोण आहे, आपल्या समोर कोण येणार आहे, आपल्याला आऊट करताना काय काय पैत्रे त्याच्यामध्ये घ्यावे लागणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून राजकारणातला खो खो हा खेळावा लागतो. तर त्यामुळे खेळातला खो खो हा सोपा आहे, राजकारणातला खो खो हा थोडा कठीण आहे. नक्कीच राजकारणातला हा खो खो तुमच्या आधी महिला महापौर बनून मुंबईच्या महापौरांनी खेळलेला आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की मुंबईला यापूर्वीसुद्धा महिला महापौर मिळालेल्या आहेत. आजपर्यंत या महापौरपदी मुंबईच्या ठाकरेंच्या रणरागिणी आम्ही बघितलेल्या आहेत. आता भाजपच्या रणरागिणी म्हणून तुम्ही त्यांना कसं उत्तर देत आहेत? खरं तर महिला महापौर मिळणं ही मुंबईसाठी एक गर्वाची बाब आहे. मुंबईमध्ये महिलांची संख्या खूप आहे, महिलांचे प्रश्न देखील अनेक आहेत. तर त्याला तुम्ही कसं उत्तर देत आहे? एक जवळपास 44 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची महिला महापौर म्हणून बसण्याचा सन्मान जो आहे तो आदरणीय आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या आशीर्वादाने, जे वरिष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने मला मिळालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी काम करत असताना मला माहीत होतं की माझ्यासमोर जवळपास 100च्या वरती संख्या आहे जी विरोधात आहे आणि मला त्यांना उत्तरं द्यायची आहे. त्यामुळे महापौर पद हे माझ्यासाठी अतिशय मोठं सन्मानाचं पद असलं तरी त्या क्षणी मला जबाबदारीची पूर्ण जाणीव होती. आणि मला माहीत होतं की सभागृहामध्ये सुरुवात करत असताना यांच्या विविध प्रश्नांचा भडीमार तो त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याला पूर्ण तयारीनिशी उत्तर देण्याची मी पूर्ण तयारी त्या ठिकाणी ठेवली होती. म्हणजे मी गृहीत धरूनच होती की मी ज्या दिवशी खुर्चीवर बसणार त्या दिवशी विविध प्रश्नांना मला उत्तरं द्यायची आहे आणि सभागृह सांभाळायचं आहे. तर ही पूर्ण तयारीनिशी मी त्या ठिकाणी सभागृहामध्ये कामकाज माझं यशस्वीपणे सुरू केलेलं आहे. नक्कीच आम्ही ते कामकाज दररोज तुमचं बघतो आहोत. महिलांशी निगडीत असलेले मुंबईतले काही प्रश्न आहेत जे कळीचे प्रश्न आहेत आणि किती घाई असली तरी ते विचारायलाच हवेत. तुम्ही येताना सुद्धा अनुभवलेलं असेल की परळचा पूल बंद आहे, अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत रस्त्यांची, त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या प्रचंड आहे. आणि या ट्रॅफिक जॅमचा फटका मुंबईकरांना जितका बसतो, खरं तर त्या मुंबईकरांमधल्या महिलांनासुद्धा खूप जास्त बसतो. कारण ही ट्रॅफिक जॅम पार करून वाहतूक कोंडीचा सामना करून घरी पोहोचणं, स्वयंपाक करणं, मुलाबाळांना सांभाळणं आणि पुन्हा दुसरा दिवस सुरू करणं ही तारेवरची कसरत आहे. महिलांसाठी मुंबईतलं ट्रॅफिक कधी सुसह्य होणार आहे? मी या ठिकाणी सांगू इच्छिते की 2014 नंतर ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये जो चेंजेस बघायला मिळालेला आहे तो ह्यापूर्वीचा अतिशय बिकट होता. तर त्यामुळे 14 नंतर त्या पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर कनेक्टिव्हिटी जी असेल
मुंबईचं पूर्ण मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर जे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल तर मुंबईचे सगळे रोड्स जे आहेत, CC रोड, ते आपण करायला घेतलेले आहेत. आपण नेहमी बघतोय की ज्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी मेट्रोची वाढते आहे, कम्युटर्स वाढणार आहे, संवाद वाढणार आहे आणि संपूर्ण म्हणजे मुंबईची जर मेट्रो असेल किंवा मुंबईची ट्रेन असेल किंवा बस असणार, ही सगळी कनेक्टिव्हिटी आपण एकाच ठिकाणी आपण आणून ठेवलेली आहे. आणि हे जे स्वप्न आहे हे आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींचं स्वप्नच होतं की ही जी कनेक्टिव्हिटी आहे, मुंबईची इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांना मेट्रो मॅन म्हणून म्हटलं जातं. आणि आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आता मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीचं चांगलं काम हे महिलांसाठी आम्ही करतो. आणि महिलांच्या सगळ्या सुविधा, कारण शेवटी आम्ही लाडक्या बहिणी आहोत, तर त्यामुळे लाडक्या बहिणींच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी व्यवस्थित राखण्याचं काम जे ते ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून व्यवस्थित होताना दिसतंय. रिजूताई, तुम्ही नगरसेविका होतात तेव्हा मला आठवतं की एक अनोखं आंदोलन तुम्ही केलं होतं. कदाचित हा प्रश्न कुणाच्या डोक्यातही आलेला नसेल, कारण इतकी आपली नजर सरावलेली असते. ते आंदोलन होतं, तो प्रश्न होता तो म्हणजे रस्त्यावरच्या मॅनिक्विनचा. रस्त्यावरती किंवा दुकानांच्या बाहेर, शोरूमच्या बाहेर ज्या पद्धतीचे पुतळे आणि त्याच्यावरती चढवले जाणारे कपडे, त्याच्यावरती तुम्ही आक्षेप घेतलेला होता. त्या पद्धतीची चर्चासुद्धा महापालिकेत घडवून आणलेली होती. इतक्या मायक्रो लेवलला महिलांच्या सन्मानाचा विचार तुम्ही करता, सुरक्षिततेचा विचार करता. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही मुंबई आणखी अधिक सुरक्षित व्हावी याकरता महापौर म्हणून काय पावलं उचलणार? मी गेले 20-22 वर्ष महिलांसाठी काम करते. महिला चळवळीमध्ये मी काम करते. मी अगदी मग तो डोंगरातला विभाग असेल किंवा सावकाराच्या पाशामध्ये अडकलेल्या महिला असतील किंवा चाळीतल्या महिला असतील, हाय राईज बिल्डिंगमधल्या पण महिला असतील, मिडल क्लास, या सगळ्या महिलांशी माझा संवाद झालेला आहे. आणि मी जी चळवळ घेतली होती मॅनिक्विन्सची, जे तुम्ही आता ह्या ठिकाणी सांगितली, इनडिसेंट रिप्रेझेंट या पद्धतीने रस्त्यावरती होता कामा नये, ही आपली भारताची संस्कृती आहे. आणि मी त्या संस्कृतीला गृहीत धरून ज्यावेळी मी ज्या ठिकाणची नगरसेविका होती, तर मला रोडवरून जाताना एकतर मुळात त्या लोकांनी जे दुकानदार होते त्यांनी पूर्ण फुटपाथ कव्हर केला होता. तर पहिल्यांदा मला ते पटलंच नाही की तुमची दुकानं असताना तुम्ही फुटपाथ कव्हर करून त्या ठिकाणी पुतळे ठेवताय आणि परत त्याच्यामध्ये वरती तुम्ही अंतर्वस्त्र त्या पद्धतीने चढवताय. तर माझं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीचं इनडिसेंट रिप्रेझेंट जे तुम्ही करताय ते झालं नाही पाहिजे. कारण त्याच्यामागे माझं असंही म्हणणं होतं की विकृती आपल्याला माहीत नाही ना, आपण समाजामध्ये फिरत असताना आपल्या आजूबाजूला कशा पद्धतीची लोक आहेत. मुली शाळेतून घरी जात असतात, महिला बाजारात जात असतात आणि त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही लॉन्चरी, अंतर्वस्त्र घालून त्यांना ज्या पद्धतीने उभं करता त्या पद्धतीला माझा विरोध होता. आणि माझं हेच म्हणणं होतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दुकानाच्या आतमध्ये ठेवा. एकतर तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या नियमांना पण तुम्ही त्या ठिकाणी मोडून काढताय, तर हेही एक त्याच्यामागचं कारण होतं. मुंबईचे फुटपाथ जे मुंबईकरांसाठी आहे ते मोकळे झाले पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या पडद्याआड आहेत, तर तुम्ही त्या दुकानामध्ये ठेवा. तर हा माझा त्याच्यामागचा प्रमुख हेतू होता, जो मी साध्य करण्यासाठी ती चळवळ मी उभी केली होती. नक्कीच ती पद्धत किंवा फेरीवाल्यांना हटवण्यासाठीची ती चळवळ अजूनसुद्धा महापौर म्हणून तुम्ही चालवताय, ती आम्ही बघतोय. तुमचा हंडा मोर्चासुद्धा गाजलेला होता. त्याच्यामुळे खरं तर प्रश्नांची यादी खूप आहे, मात्र तरीसुद्धा एक शेवटचा प्रश्न मुलाखतीच्या शेवटाकडे येताना, मधल्या काळात महापौर झाल्यानंतर अर्थातच ही महापौर पदाची खुर्ची जितकी गुबगुबीत गादीची आहे तितकीच काटेरीसुद्धा आहे. मध्यंतरी काटे टोचायला लागले तुम्हाला. तुमच्या हातावरच्या घड्याळाची चर्चा झाली, गाडीच्या दिव्याची चर्चा झाली आणि एक सल्लासुद्धा तुम्हाला विरोधकांकडनं मिळाला की स्वकीयांपासून सावध राहा. रितू तावडेंना खरंच आवश्यकता आहे स्वकीयांपासून सावध राहण्याची? नाही, असं काही आता विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाही आहेत, तर ते माझ्या घड्याळावरती, माझ्या साडीवरती, प्रत्येक गोष्टीवरती येतात आहे. मुंबईसाठी कन्स्ट्रक्टिव्ह विषय मुंबईकरांनी लक्षात घ्या. मुंबई महानगरपालिकेमध्ये जो मोठा चांगला मॅन्डेट आहे तो आम्हाला दिलेला आहे, मुंबईकरांना कळालं आहे आणि त्यांच्याकडे आता लोकांकडे जाण्यासाठी ते मुद्देच राहिले नाही विकासाचे. तर त्यामुळे त्यांच्याकडे आता घड्याळ, वेणी, फणी ह्याच्याशिवाय काहीच मुद्दे राहिलेले नाही आहे. तर त्यांनी हा घड्याळाचा मुद्दा घेतला होता. जसं आता मॅडमनी सांगितलं, जे आम्ही आहोत ते आहोत. माझं घड्याळ मी दाखवलं, मी सांगितलं माझं घड्याळ ते त्यांनी सांगितलेल्या ब्रँडचं पण नाही आहे.
तर मी त्यांना समोरून आव्हान केलं होतं की तुम्ही त्यापेक्षा माझ्यावरती मुंबईच्या नाल्यांवरती, मुंबईच्या रस्त्यांवरती, पाणी टंचाईच्या वरती, CCTV कॅमेरे असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, अशा मुद्द्यांवरती जर तुम्ही चर्चा करणार तर मी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमचं स्वागत करेन. तर मला त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा आहेत. मला असं वाटतं मी तुमच्या माध्यमातून हा मेसेज त्यांना पोचवावा की किमान येणाऱ्या काळामध्ये तरी तुम्ही माझ्याबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह गप्पा करा, त्याच्यावरती मी उत्तरं द्यायला एनी टाईम तयार आहे. नक्कीच. त्याच्यामुळे ऋतू तावडे या मुंबईच्या महापौर मुंबईच्या सभागृहात ज्या पद्धतीने सभागृह चालवतात अगदी त्याच पद्धतीने त्यांनी ही मुलाखत सुद्धा चालवली असं म्हणायला हरकत नाहीये. खूप खूप धन्यवाद ऋतूजी, तुम्ही ही मुलाखत आम्हाला दिली, वेळात वेळ काढून इकडे आलात धन्यवाद. आणि Thank you महिला very सन्मान much. या कार्यक्रमात सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मनश्री, थँक्यू.